कोरोनाचे संकट, शाळा कधी सुरू होतील माहिती नाही. तुमचे शिक्षक आणि तरुण भारत तुमच्या साथीला आहोत. मजा मस्ती फार झाली, आता घर बसल्या अभ्यास करा. तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलवर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी युवराज पाटील. आज आपण लघुनिबंध प्रकार पाहणार आहोत. आपण सुरुवातीचे 2 पाठ पाहिलेले आहेत. आपल्याला लक्षात आलंच असेल की आज आपण पोट या पाठाबद्दलचा विचार करत आहोत. आपल्याला सगळ्यांना महत्त्वाचा असलेला अवयव म्हणजे पोट, आणि या पोटाबद्दल आपल्या लेखक महाशयांनी काय काय सांगितलेलं आहे आज आपण चर्चा करायची आहे. आपल्या सगळ्यांना एक महत्त्वाचा भाग म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतोय ते म्हणजे पोट. म्हणून लेखकाला सुद्धा पोटावरती काही वाक्य सुचलेले आहेत आणि त्यानं एकत्रित करून आमच्यासाठी एक लघुनिबंध ठेवलेला आहे. आपल्याला लक्षातच आलं असेल की मी लघुनिबंध या साहित्य प्रकाराबद्दल बोलतोय. त्याचबरोबर लेखक कोण आहेत हे सुद्धा जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ह्या लेखकाला आपल्या साहित्यातील एक सर्वोच्च पुरस्कार सुद्धा मिळालेला पाहायला मिळतोय, तो म्हणजे ज्ञानपीठ. 1974 साली वि.स. खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी ययाती नावाची एक सुंदर कादंबरी लिहिलेली होती आणि त्या कादंबरीला त्यांना हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. अजून त्यांनी काय काय साहित्य लिहिलेलं आहे, त्यांनी आपली यशस्वी वाटचाल कशी केलेली आहे हे आपण लेखक परिचयामधून पाहून घेऊया. बघा, वि.स. खांडेकर यांचं पूर्ण नाव विष्णू सखाराम खांडेकर. जन्म त्यांचा 1898चा, तर मृत्यू 1976 साली झालेला आहे. एक प्रतिभावंत, ध्येयवादी, जीवनवादी लेखक अशी त्यांची ओळख होती. तसेच त्यांचे सांजवाद, सूर्यकमळे, प्राप्तकाल हे प्रसिद्ध लघुकथा संग्रह आहेत. 2 ध्रुव, उल्का, क्रौंचवध, कांचनमृग ह्या गाजलेल्या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. त्याच्यातील एक प्रसिद्ध कलाकृती कोणती असेल तर ती ययाती ही आहे. चांदण्यात, सायंकाळ, वायुलहरी, मांजिऱ्या हे लघुनिबंध संग्रह आहेत. तसेच मराठीचा नाट्यसंसार, वनभोजन, गडकरी, व्यक्ती आणि वाङ्मय असे इतर लेखनही त्यांनी केलेलं आहे. त्याग, देहवाद, लोकशिक्षण, लोकरंजन ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आपल्याला पाहावयास मिळतात. त्याचबरोबर साहित्यकार जीवनाचा भाष्यकार असतो, ह्या सुवचनाची त्यांनी आपल्या कादंबऱ्यातून प्रचिती दिलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर हा जो आज आपण पोट हा पाठ अभ्यासणार आहोत, हा वायुलहरी या लघुनिबंध संग्रहातून घेतलेला आहे. ह्या पाठात काय सांगितलेलं आहे तर लेखकाने पोटाचे महत्त्व कसे आहे हे तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला आहे. हा लेखक सांगतोय की पोट हे परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे. आपल्याला प्रश्न पडला असेल परमेश्वर कोठे, पोट कोठे, मात्र लेखकाने उदाहरणासहित या पाठामध्ये पटवून दिलेला आहे. तेच आपण व्यवस्थितपणे आज अभ्यासायचं आहे. जगाचा गाडा जर सुरळीत चालायचा असेल तर पोट अत्यंत महत्त्वाचे आहे. पोट नसते तर जगावर काय काय अनर्थ ओढवले असते हे सांगण्याचा प्रयत्न या पाठामध्ये केलेला दिसून येतो. आणि ह्या वीतभर पोटाचे महत्त्व काय आहे हे आज आपण अभ्यासणार आहोत. म्हणून जीवनवादी वृत्ती कशी असते हे दाखवण्यासाठी मूल्यसुद्धा ह्या पाठाचं जीवनवादी वृत्ती असं दिलेलं आहे. बघा, लेखक काय म्हणतोय, आधी पोटोबा मग विठोबा. आपल्याकडं अशी जी म्हण आहे ही सर्व प्रचलित आहे. आपण बघा पहिल्यांदा पोटपूजा करतो आणि नंतर देवाची भक्ती करतो. लेखकाला सुद्धा हेच सांगायचं आहे की आधी पोटोबा मग विठोबा हे कोणत्या साधूने काव्य रचले माहीत नाही, मात्र ह्याची प्रचिती आता लेखकाला आलेली आहे. कारण विठ्ठलाची भक्ती करत असताना महाराष्ट्रातले हजारो लोक एकादशी निमित्त एकादशी पाळण्याचा प्रयत्न करतात, मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी म्हणजे एकादशी ही फक्त निमित्त आहे. त्या एकादशी निमित्त आपण भरपूर खातो आणि हे सगळं पोट सहन करतं असंच इथं त्यांना सांगावयाचं आहे. आणि लेखक सांगतोय की मला दररोज 11 वाजण्याच्या अगोदर पोटाची आठवण होते, मात्र मला देवाची आठवण होत नाही हे देखील सांगायला ते विसरत नाहीत. म्हणजे पोटाची ही आठवण दररोज होते, देवाची आठवण अजिबात होत नाही. मात्र पोटामध्ये जर
गडबड झाली की लगेच ते पोट सांगते की तुला भूक लागलेली आहे. म्हणूनच ते म्हणतात की पोटाची आठवण मला दररोज 11 वाजण्यापूर्वी होते. पोट हे परमेश्वर आहे हे वेदांताने देखील सिद्ध करता येईल असं ते सांगतायत. कारण प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी किंवा प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणचा एक महत्त्वाचा अंश म्हणजे पोट असं देखील ते सांगतात. आणि धर्मशास्त्राचा आधार जरी घेतला तर हा सिद्धांत खरा करण्यात येईल असं देखील त्यांचं मत आहे. आता ते सांगतात की राव असू देत, रंक असू देत, गरीब असू देत, श्रीमंत असू देत, सेठ असू देत, शेतकरी असू देत, गवई असू देत, गवंडी असू देत, ह्या सगळ्यांच्याकडे एक सर्वसमावेश भाग दिसून येईल तो म्हणजे पोट. त्याचबरोबर कवी असू देत किंवा कपी असू देत यांच्याकडे देखील पोट आहे असं त्यांना सांगायचं आहे. आणि असा एकही माणूस नाही ह्या पृथ्वीवरती किंवा एकही प्राणी नाही की त्याच्याकडे पोट नाही. असा जो सगळीकडं मीपणा करणारा जो मनुष्य आहे किंवा जो मनुष्य बायकोच्या मुलीत आहे तो सुद्धा हे स्पष्ट करू शकत नाही की त्याला पोट नाही. म्हणजे ते कोणकोणती उदाहरणे देत आहेत बघा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पोटाचा अंश आहे आणि पोट आहे म्हणून ह्या संपूर्ण जगाचा गाडा सुरळीत चालला आहे असं देखील त्यांना सांगायचं आहे. आपण ह्या पृथ्वीवरती असंख्य जीव पाहतो त्या सगळ्या जीवांच्याकडे पोट हा महत्वाचं इंद्रिय सगळ्यांच्याकडे दिसून येतं असं त्यांना सांगायचं आहे. बघा आपण या वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी काय काय उद्योग करतोय. वितभरच जर आपण पोटाचं माप घेतलं तर वितभरच होईल. आणि ह्या वितभर पोट भरण्यासाठी आपण काय काय करतोय हे देखील त्यांना सांगायचं आहे. ह्या क्षुद्र म्हणजे वितभर पोटाची खळगी हे क्षुद्र वाटतात आपल्याला. वितभर पोटाची खळगी काय शब्द आहे बघा. हे क्षुद्र वाटतं, कमीपणाचं वाटतं, मात्र हे तितकंच महत्त्वाचं आहे, सत्याचं आहे. जर पोट नसते तर काय झाले असते, फक्त आम्ही विचार केला तर काय होईल बघा. पोट नसतं तर असा फक्त विचार करून बघा. तर तोच विचार तुम्हाला ते सांगता आहेत. बघा परमेश्वराला आपण फुले वाहतो, परमेश्वराला पाने वाहतो, परमेश्वराला दूध तूप तेल सगळं वाहतो. परमेश्वर कधीही त्याची अपेक्षा करत नाही, मात्र ते करतो. का तर परमेश्वर प्रसन्न व्हावा, मात्र पोट प्रसन्न व्हावे म्हणून आपण काय काय करतोय बघा. चहा पितो, दूध पितो, दारू पितो, नको नको ते खातो. कशासाठी? पोट प्रसन्न व्हावे म्हणून. म्हणजेच पोटाचं महत्त्व परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे हे इथं देखील आपल्याला दिसून येतं. अजून काय म्हणतात बघा. तर पोटाला काहीही चालते, देवाला फक्त मांसाहार चालणार नाही, त्याला फक्त शाकाहार चालतो असं आपण म्हणतो. मात्र पोटाला मांसाहार सुद्धा चालतो, शाकाहार सुद्धा चालतो. पैसा म्हणजे विष हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आता विष बघा, पैसा म्हणजे विष. विष हे आपण जर प्राशन केलं तर ते पोट सुद्धा पचवू शकतं हे आपल्याला माहीत आहे. तर अशी विषाची पिंपेच्या पिंपे पिऊन टाकून हालाहाल करणारा हा शंकर हा सुद्धा आपल्याला माहीत आहे. तर शंकराला लाजवणारे ते सुद्धा पोट आहे असं या लेखकाने नमूद केलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की न्यायाधीश महाराज साक्षीदारांच्या किंबहुना प्रसंगी कारकुनाच्या शरीराला देखील पोट चिटकलेले आहे आणि ते सगळेजण पोटासाठी करतायत हे सुद्धा आपल्याला ह्या पाठाच्या आधारे कळून चुकतं. पोट परमेश्वर आहे असे म्हणण्यापेक्षा परमेश्वरापेक्षा अधिक श्रेष्ठ हे पोट आहे असं म्हणणे अत्यंत सोयीचं होईल, महत्त्वाचं होईल असं इथं लेखक सांगतोय. कारण परमेश्वराचं अस्तित्व मानणारे म्हणजे नास्तिक लोक, परमेश्वराचं अस्तित्व मानणारे आस्तिक आणि परमेश्वराचं अस्तित्व न मानणारे नास्तिक असे दोन प्रकारचे लोक ह्या जगात दिसतील. मात्र पोटाचे अस्तित्व नाकारणारे एक किंवा असे लोकच दिसणार नाहीत हे आपल्याला दिसून येतं. आस्तिक नास्तिक तर आहे आणि नाही. बघा देव मानणारे भरपूर आहेत, देव न मानणारे भरपूर आहेत, पोट न मानणारे एकही नाही हे यांना सिद्ध करायचं आहे. बघा पुढे काय म्हणतात की पोट कुणालाही टाकून देता येत नाही. बघा एखाद्याचा हात नसेल तो दुसऱ्या हाताने काम करतो, एखाद्याचा डोळा नसेल दुसऱ्या डोळ्याने किंवा डोळेच नसतील तरी सुद्धा तो जगू शकतो. त्याचबरोबर ऐकू येत नसेल तरी सुद्धा तो जगू शकतो, पाय नसतील जगू शकतो. मात्र पोट नाही आणि तो जगलेला आहे असा मनुष्य आपल्याला दिसून आलेला नाही. हेच इथं त्यांना सिद्ध करायचं आहे. त्यासाठी ते काय सांगतात, संन्यासी संसार सोडून देतात, भिकारी लाज सोडून देतात, गर्भ श्रीमंतांची पोरे शाळा सोडतात, देशभक्त भीती सोडतात.
त्याचबरोबर असा एकही मनुष्य मला दाखवा की ज्यानं पोट सोडून दिलेलं आहे. बघा ते उदाहरण सुद्धा खूप छान छान देत आहेत. त्याचबरोबर ते काय म्हणतात, विद्या दिल्याने जशी दुप्पट होते, म्हणजे ज्ञान ग्रहण केल्यानं ते वाढतं, तसं एकदा जर पोटानं पकड आपली वाढवली तर ते पोट मोठं होतं, असं सुद्धा ते सांगतायत. त्याची पूर्वीपेक्षा अधिक घट्ट पकड होते, हे सुद्धा त्यांना नमूद करायचं आहे. त्याच्यावरून एक ते उदाहरण सुद्धा इथं सांगतायत. आपल्या लहानपणीची एक आठवण लेखक इथं तुम्हाला सांगतो आहे. एके दिवस लेखकाला शाळेत जायचं नव्हतं आणि शाळेत न जाण्यासाठी तो वेगवेगळे अट्टहास करत होता. त्याच्यातच तो काय सांगतोय, तर एके दिवशी कोणतरी बडा माणूस मरण पावा, एकदाचा तो मरून जाऊ देत आणि त्यामुळे मला शाळेला सुट्टी मिळू देत, असं लेखकाला वाटलंय. म्हणून लेखकाने 9 वाजेपर्यंत वाट पाहिले, मात्र त्याच्याकडे अशी कोणतीही बातमी आली नाही की एक मोठा व्यक्ती मरण पावलाय आणि शाळेला सुट्टी मिळाली, अशी कोणतीच बातमी आली नाही. पण त्याला असं वाटलं की आता बाहेर मुसळधार पाऊस पडू देत आणि पाऊस पडल्यामुळे माझी आई मला असं म्हणेल की बाळा आज तू शाळेत जाऊ नकोस, घरीच राहा, असं ती म्हणेल. म्हणून पावसाची वाट पाहत लेखक बसला, मात्र पाऊस सुद्धा आला नाही. त्याचवेळी त्यानं एक उपाय म्हणून काय केला, तर वडिलांच्या खिशातील काही पैसे घेतले आणि देवासमोर जाऊन त्यानं धरले आणि देवाला सांगितलं की आज काही कर, मला शाळेत जायचं नाही आहे आणि तुझ्यासाठी मी हे पैसे देतो आहे आणि मी ज्यावेळी वकील होईन त्यावेळी मला वकिलीत खूप पैसे मिळतील, त्याच्यातले काही पैसे मी तुला देईन. म्हणजे एखाद्या लाच देणाऱ्या अधिकाऱ्याप्रमाणे इथं त्यानं वर्तवणूक केलेली आहे. मात्र देवसुद्धा त्याच्या मदतीला धावून आला नाही. आणि त्याचवेळी लेखकाच्या मदतीला धावून कोण आलं, तर लेखकाचं पोट. लेखकाचे अचानक पोट दुखू लागले आणि लेखक पोट दुखू लागले ह्या आनंदाने गाऊ लागला. आणि लेखकाच्या त्याच वेळी आईला वाटलं की माझ्या बाळाचं पोट दुखतं आहे म्हणून तो जोराजोरात रडतो आहे. म्हणून त्याच्या आईनं त्याला सांगितलं की आज तू काही करून शाळेला जाऊ नकोस. त्याचवेळी लेखकाला खूप बरं वाटलं की आज माझ्या मदतीला पोट धावून आलेलं आहे. म्हणजेच लेखक आपल्या आयुष्यातील एक चांगलं उदाहरण सुद्धा देतो आहे. बघा अजून इथं काय सांगता आहेत की मनुष्य जो आहे तो मनुष्य एका नाजूक भागाबद्दल कधीही अचानक पोट दुखू लागले आणि माझा आवाज चांगला नसल्या कारणाने मी जोराजोरात रडत आहे असा आईला भास झाला आणि आईने सांगितले की बाळा आज तू काय शाळेला जाऊ नकोस, असं तिनं सांगितले. बघा आपण डोळे, ओठ, नाक, कान ह्याच्यावरती विविध कविता ऐकतो, मात्र अजून असा एकही कवी उत्पन्न झाला नाही की त्याने पोटावरती काव्य केले आहे. त्याचबरोबर अजून एक पोटाचं उदाहरण द्यावंसारखं झालं तर ते असे आहे की जर पोट नसते तर कचाला शुक्राचार्याच्या पोटामध्ये जाता आला नसते आणि जर कच शुक्राचार्याच्या पोटामध्ये गेला नसता तर देवांना संजीवनी विद्या कळाली नसती. हे इतकं महाभयानक झालं असतं, कारण ह्या संपूर्ण आपल्या जगामध्ये राक्षसांनी थैमान घातला असता. कारण शुक्राचार्याला संजीवनी विद्या अवगत असल्याकारणाने तो संजीवनी विद्येचा वापर राक्षसांच्या पुनर्जन्मासाठी करत होता आणि त्याचाच फायदा त्या राक्षसांना झाला असता. म्हणजेच ह्या कचाने ह्या पोटाच्या मदतीने त्या शुक्राचार्याच्या पोटात जाऊन संजीवनी विद्या देवांना सांगण्यासाठी मदत केली. जर हे पोट नसते तर कवी कालिदासासारखे प्रचंड कवी निर्माण झाले असते आणि मोठीच्या मोठी काव्य, मोठीच्या मोठ्या कविता निर्माण झाल्या असत्या. सगळे कवी सांगितले असते की माझी इतकी लांब कविता आहे, माझी इतकी दूरपर्यंत पोहोचणारी कविता आहे, अशा गोष्टींची चर्चा झाली असती. शाळा, महाविद्यालय, उपाहारगृहे, खानावळ्या सगळं काही बंद झालं असतं. कारण पोट नाही तर यांचा काय उपयोग, अशी परिस्थिती निर्माण झाली असती. पोट नसते तर घरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दानादान उडली असती. कारण घरामध्ये चुली पेटल्या नसत्या, नवऱ्यांनी नोकऱ्या सोडल्या असत्या तर बायकांनी नवऱ्यांना सोडले असते, अशी परिस्थिती निर्माण झाली असती. त्याचबरोबर जो आईबाबांच्या हुकुमतीत राहणारा मुलगा आईबापांना सोडून दिला असता आणि तो सुद्धा इकडे तिकडे फिरला असता. म्हणजेच पोट हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे हे देखील आपल्याला इथं दिसून येते.
पोट नसते तर अजून एक मोठा असा अनर्थ झाला असता, तो म्हणजे कोणता तर आप्तेष्टामध्ये ऊर्जा निर्माण होण्यासाठी आपापसात भांडणं लागली असती आणि त्याच्यातूनच घरामध्ये न पेटणाऱ्या ज्या चुली आहेत त्या चुली ह्या ऊर्जेतून पेटल्या असत्या. त्याचबरोबर पोट फाडले तर माणूस मरत नाही हे आपण पाहतो. म्हणजे ज्यावेळी शस्त्रक्रिया होते ही पोटावरतीच होते आणि पोट फाडून पुन्हा ते चिकटता सुद्धा येते हे इथं सिद्ध होते. म्हणजे पोट हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे हे आपल्याला दिसून येते. ज्याप्रमाणे सूर्य त्याप्रमाणे मध्यान्हकाल हे दाखवण्यासाठी तो डोक्यावरती येतो, तसंच आपल्याला भूक लागले हे सांगण्याचा महत्त्वाचा घटक म्हणजे पोट हे आपल्याला ह्या पाठाच्या माध्यमातून स्पष्ट झालेलं आहे. आपण या पाठावरती काही महत्त्वाचे प्रश्न येणार आहेत त्यांची थोडक्यात चर्चा करूयात. ह्या पाठामध्ये आपल्याला पोटेश्वराची संभावना कोणत्या शब्दात केली आहे असा 1 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर पोटांचे जगावरती कोणकोणते उपकार झालेले आहेत असा देखील तुम्हाला 2 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर आपण ह्या पोट हे परमेश्वर आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणकोणत्या उदाहरणांचा आढावा घेतलेला आहे असा 8 ते 10 ओळीत प्रश्नसुद्धा तुम्हाला येऊ शकतो. निश्चितच हा पाठ तुम्हाला समजला असेल आणि पोटाची किती महत्त्व आहे हे देखील तुम्हाला समजले असेल. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.